हा मित्र हो, आज वसंत पंचमी आहे. त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. सरस्वती पूजनाचा दिवस आहे आजचा. आजचा विषय जो आहे तो मुख्यत्वे करून एका वेगळ्या महाभारतातल्या वेगळ्या विषयाला धरून आहे आणि त्याला आपण शल्यनीती असं नाव दिलेलं आहे. प्रत्यक्षात महाभारतामध्ये शल्यपर्वात आणि कर्णपर्वात त्याला शल्यनीती हे मात्र नाव दिलं नाही आहे. परंतु नंतरच्या अनेक लेखकांनी आणि अनेक महाभारताच्या समीक्षकांनी हाच शब्द वापरलेला आहे आणि त्यामुळेच मी तो शब्द वापरलेला आहे. महाभारतामधल्या सर्व महत्वाच्या पात्रांमध्ये शल्याचा काही समावेश असा प्रामुख्याने होत नाही. परंतु जर शल्याचा समावेश आपण केला नाही तर आपल्याला महाभारताच्या युद्धाचा जो कळीचा भाग आहे, जो नेमका महत्वाचा भाग आहे, त्याचं आकलन होणार नाही. महाभारतामध्ये शल्य हे एका दृष्टीने विलक्षण महत्वाचं पात्र आहे. कारण शल्याच्या माध्यमातूनच महाभारतामध्ये पांडवांनी एका मोठ्या विजयाला प्रारंभ केलेला आहे. आणि पांडवांच्या या विजयासाठी शल्य विविध प्रकारे जबाबदार राहिला आहे. प्रथमतः आपण शल्य कोण आहे समजून घेऊया. मद्र देशाचा राजा म्हणून शल्याचा उल्लेख महाभारताच्या अगदी सुरुवातीच्या पर्वांमध्ये येतो. तो माद्रीचा भाऊ आहे. म्हणजेच पांडवांच्या पांडवांपैकी नकुल आणि सहदेवाचा तो मामा आहे. पंडू आणखीन सहदेवाची जेव्हा भेट झाली त्याच्यानंतरचा हा भाग आहे. परंतु शल्याचा उल्लेख महाभारतात सुरुवातीपासून एक अत्यंत पराक्रमी धनुर्धर, एक श्रेष्ठ गदा युद्ध करणारा आणि विलक्षण उत्तम सारथी असा आहे. तर हा शल्य जो आहे त्याचा महाभारतातला पहिला उल्लेख पांडू आणि शल्याच्या एका समर प्रसंगातूनच आहे. परंतु त्या शल्याचं युद्ध कौशल्य पाहून, त्याचं गदा युद्धातलं कौशल्य, त्याचं एकंदरीतच सामर्थ्य, वैभव, आणखीन त्याचं रूप पाहून पांडू स्वतंत्रपणे त्याचा मित्र व्हायला त्यांनी पुढाकार घेतला. शल्याने देखील मित्रत्वाचा हा प्रस्ताव स्वीकारला आणि आपली बहीण माद्री पांडूला दिली. ती विलक्षण सुंदर होती आणि हा विवाह व्हावा याच्याकरता भीष्मांनी स्वतः पुढाकार घेतला होता. या लग्नानंतर मद्र राजाला म्हणजेच शल्याला अनेक देणग्या भेटी दिल्या. त्याच्यामुळे तो विलक्षण संतुष्टही झाला आणि त्यामुळे त्याच्या मनात पांडवांबद्दल, विशेषतः सहदेव आणि नकुल या माद्रीच्या पुत्रांबद्दल विशेष आत्मीयता होती. तो नकुल आणि सहदेवांना दरवर्षी भेटायला येत होता आणि एवढंच नव्हे तर त्यांनी सहदेवाला आपल्या राज्याचा वारस करायचं ठरवलं होतं. परंतु पांडवांमधला जो बंधुभाव होता हा इतका उत्तम होता की नकुल आणि सहदेवानी दोघांनी सुद्धा त्याच्या या प्रस्तावाला नकार दिला. ते म्हणाले की काही हो, आम्ही पांडवांबरोबरच राहू. माद्री सती गेल्यावर सुद्धा कुंतीनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपल्या 3 मुलांमध्ये आणि या दोघांमध्ये केला नाही. त्यामुळेच नकुल आणि सहदेवाच्या मनात इतर पांडवांबद्दल विलक्षण आत्मीयता होती. मग आता यानंतरचा जो शल्याचा उल्लेख आहे तो एकदम महाभारत युद्धाच्या प्रारंभी आहे. युद्ध होणार ही बाब कोणीच नाकारणार नव्हतं. मग युद्धाची तयारी सुरू झाली, त्याचे पडघम वाजायला लागले आणि त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारे आपलं सैन्य सामर्थ्य, आपलं लष्करी सामर्थ्य वाढविण्याचा पांडवांनी तसेच कौरवांनी प्रयास सुरू केला. याच्यात काही फारसं नवलाची बाब नाही. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळे राजे आपल्या बाजूने आले पाहिजे, त्यांचं सैन्य आपल्याला मिळालं पाहिजे. याकरिता हॅलो, आता निघाली आहे, तुम्ही जॉईन करा, नवीन लिंक पाठवली आहे. आणि त्याकरिता अर्जुनानी, युधिष्ठिरांनी स्वतः मोहिमा काढल्या, तसेच दुर्योधनानी काढल्या. ज्यावेळेला दुर्योधनाला असं कळलं की मद्रराज शल्य आपल्या मोठ्या सैन्यासोबत युद्धात पांडवांच्या बाजूनी समाविष्ट होण्याकरता, त्यांना सामील होण्याकरता येत आहे, त्यावेळेला दुर्योधनाने अत्यंत चतुराईने ठिकठिकाणी शल्याचं स्वागत केलं. त्याच्या सैन्याला सर्व प्रकारचे सहाय्य दिलं, वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. त्यामुळे प्रसन्न होऊन शल्याने विचारलं की ज्यांनी कोणी हे एवढं उत्तम माझं आदरातिथ्य केलं आहे त्याचं काय प्रिय मी करू शकतो. त्याबरोबर दुर्योधनाने सांगितलं की हो, मीच हे सगळं
ही व्यवस्था केली आहे. म्हणून हे महाराज, तुम्ही माझ्या बाजूनी लढा. खरं पाहिलं असता शल्याला हा फारच मोठा प्रश्न उपस्थित झाला. ज्या पांडवांच्या मदतीकरता आपण आलो आहोत, त्यांना सोडून दुर्योधनाला सहाय्य करण्याची कल्पना सुद्धा मद्र राजाला सहन होणं शक्य नव्हतं, शल्याला सहन होणं शक्य नव्हतं. परंतु तरी सुद्धा एकदा शब्द दिल्यावर आता आपण मागे यायचं नाही, यामुळे तो स्वाभाविकपणे दुर्योधनाला त्यांनी होकार दिला. पण तो म्हणाला, मी एकदा आधी युधिष्ठिरांना भेटून येतो. यावेळेला युधिष्ठिराला श्रीकृष्णाने जो सल्ला दिला तो अत्यंत मोलाचा आहे, कारण त्याच्यामुळे नंतरच्या युद्धाला मोठी कलाटणी मिळाली. तो प्रतिज्ञाबद्ध आहे आणि त्याला मनस्वी ही गोष्ट मान्य नाही हे कृष्णाला कळल्यानंतर कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं की बाबा रे, तू या शल्याच्या पाया पड आणि त्याला म्हणा की मामा, तुम्ही जरूर त्यांच्या बाजूनी जा, परंतु एक गोष्ट करा, तुम्ही कर्णाचं सारथ्य करा आणि त्याचा शक्य तितका अवमान करा, वेगवेगळ्या प्रकारे त्याचा तेजोभंग करा. एवढं जरी तुम्ही आमच्याकरता केलं तरी सुद्धा या युद्धात आमचा जय निश्चित आहे. किती चतुर आणि धूर्तपणाचा हा डाव आहे की जो मनुष्य शत्रू पक्षाकडून लढणार आहे त्याच्या मनामध्येच संदेह निर्माण करायचा आणि त्याच्याच साह्याने शत्रूचं बळ खच्ची करायचं, शत्रूचं सामर्थ्य कमी करायचं, याच्यासारखा दुसरा डाव नाही. आणि त्यानंतर जेव्हा दुर्योधनाने शल्याचं ते सारथ्य सामर्थ्य आणि कौशल्य पाहिलं होतं, त्यामुळे कर्णाला सेनापतीच्या पदाचा जेव्हा त्यांनी अभिषेक केला, तिसरा सेनापती, त्यावेळेला कर्ण म्हणाला की मला उत्तम सारथी हवा, म्हणजे मी या युद्धात निश्चितपणे फार मोठ्या पराक्रमाचं प्रदर्शन करीन. तर दुर्योधनाच्या डोळ्यापुढे नाव फक्त शल्याचंच होतं. त्यांनी कर्णाच्या वतीने शल्याला विनंती केली की तुम्ही महाराज कर्णाचं सामर्थ्य करा, कर्णाचं सारथ्य करा. शल्याकरता हा फार मोठा अपमान होता, कारण एका सूतपुत्राचं एका क्षत्रिय राजांनी सारथ्य करायचं. जो स्वतः सारथी आहे, सारथ्याचा मुलगा आहे, त्याचं सारथ्य मी करू? निश्चितपणे शल्याला ही गोष्ट सहजासहजी मान्य होणं शक्य झालं नसतं. परंतु पूर्वीची जी युधिष्ठिराची सूचना होती ती बरोबर यावेळेला कामी आली आणि तो म्हणाला की ठीक आहे दुर्योधना, तुझी जशी इच्छा आहे तसं मी करीन, परंतु एक लक्षात ठेव, मी जर काही बोललो आणि त्याच्यामुळे कर्णाचा अपमान झाला तर हा दोष माझ्याकडे नाही, मी वाटेल ते बोलीन. कर्णाला स्वतःच्या पराक्रमावर एवढा विश्वास होता की तुम्हाला बोलू द्या याला काही, त्याचा मला काही फरक पडणार नाही. तो शल्याच्या या कृत्याबद्दल विशेष चिंतितच नव्हता. त्याला या परिस्थितीचं आकलनच झालं नाही की हे खरोखर काय होत आहे आणि या अपमानांचा आपल्या मनोभूमिकेवर, आपल्या धैर्यावर काही परिणाम होईल का, हे त्यांनी याचा विचार न केला. तो एका प्रकारे गर्वात होता आणि एका नवीन मानसिक युद्धाला त्यातून प्रारंभ झाला. एक लक्षात ठेवा, शल्य आणि कर्ण यांच्यातील जे संबंध या युद्धामध्ये 16व्या आणि 17व्या दिवसात महाभारतात दाखविले आहेत, त्याच्यावरून आपल्याला या प्राचीन काळी सुद्धा मनोवैज्ञानिक युद्धाचा प्रभाव किती उत्तम प्रकारे युद्धात करून घेता येतो. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या विचारधारेचा प्रसार करून शत्रू पक्षामध्ये संदेह, भीती, भय यांचं वातावरण कसं निर्माण करता येतं, शत्रूला स्वतःच्या सामर्थ्याबद्दल आत्मविश्वास राहू नये, त्याच्या सामर्थ्याबद्दल त्याच्या मनात संदेह निर्माण व्हावा आणि त्यामुळे त्याचा संघर्षाची त्याची क्षमता कमी व्हावी, याकरता तयारी करता येते. याच संदर्भामध्ये, याच पार्श्वभूमीवर आपण शल्य नीतीचा विचार करणार आहोत, कारण ते आजही चालूच आहे आणि जगाच्या अंतापर्यंत ही शल्य नीती कोणी ना कोणीतरी कधीतरी कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारे वापरणारच आहे, याच्याबद्दल आपल्या मनात संदेह असायचं कारण नाही. मग युद्धाच्या 16व्या आणि 17व्या दिवशी महाभारतात काय झालं ते अगोदर आपण पाहूया आणि त्यानंतर आजच्या संदर्भात शल्यनीती कशा प्रकारे वापरली जाते आहे त्याचा विचार करूया. शल्य सारथ्य करण्याकरता सज्ज झाला, पण त्याच्या मनात कर्णाबद्दल आदर नव्हता. त्यांनी कर्णाच्या अपमानाचे एक एक सत्र जणू काही सुरू केलं. तो सर्व वेळी कर्णाला वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या कार्याबद्दल, त्याच्या क्षमतेबद्दल, त्याच्या चातुर्याबद्दल, त्याच्या युद्ध कौशल्याबद्दल टोकत राहतो, त्याच्यावर टीका करतो आणि त्याच्याकरता वेगवेगळे दृष्टांतही देतो. त्यातला पहिला दृष्टांत जो आहे तो फार महत्वाचा आहे, तो आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो. शल्य कर्णाला एक गोष्ट सांगतो, तो म्हणतो एकदा एक राजहंसांचा थवाच उडत चालला होता. त्यावेळेला परपोषित असणाऱ्या एका कावळ्यानी त्या राजहंसाच्या थव्याकडे पाहून त्यांना विनाकारणच
वल्गना करायला सुरुवात केली आणि म्हणाला, "अरे, अरे, कुठे चाललात तुम्ही उडत? मी तुमच्यापेक्षा दूर जाऊ शकतो. मी सामर्थ्यशाली आहे. मी विलक्षण पराक्रमी आहे. मी तुम्हाला सहज पराभूत करू शकतो." ते राजहंस त्याच्याकडे पाहत सुद्धा नव्हते. तरी सुद्धा थोडे दूर गेल्यावर त्या कावळ्याला जणू काही उत्साहच आला आणि तो वेगाने राजहंसांच्या बाजूनी स्पर्धा लावल्यासारखा, शर्यत लावल्यासारखा धावू लागला. राजहंस समुद्रावरून जायला निघालेत, परंतु थोडंसं पुढे गेल्यावर कावळ्याच्या लक्षात आलं, आपला धीर खचला आहे. आपलं सामर्थ्य कमी झालं आहे. आपण आता दूरपर्यंत पोहू शकत नाही. उलट आता आपण पाण्यात पडून मरणार का काय? अशी त्याला भीती वाटायला लागली. त्यांनी हंसांकडे वाचवण्याची याचना केली. हंस उदार होते, धीरोदात्त होते, पराक्रमी होते, मोठ्या मनाचे होते आणि म्हणून त्यांनी त्या कावळ्याला परत उचललं आणि किनाऱ्यावर आणून सोडलं. आता ही गोष्ट सांगून शल्य त्याला म्हणतो, की ज्याप्रमाणे कावळा हंसांच्या सोबत स्पर्धा करू शकत नाही, तसेच अर्जुनाला पराभूत करण्याचा करणा तुझ्या या वल्गना अयोग्य आहेत. याच्यात काही अर्थ नाही. तू सोडून दे हा नाद. शल्यनीतीचं पहिलं वैशिष्ट्य कोणतं असेल तर शत्रूची स्तुती करणे. वारंवार आपल्याच देशातल्या लोकांपुढे आपल्या शत्रूच्या सामर्थ्याचं, त्याचं कौतुक करायचं. आपण त्यांच्या बरोबर तुलनेत टिकूच शकणार नाही. आपण नेहमीच पराभूत होणार आहोत अशा प्रकारची भावना निर्माण करायची. त्याच्याकरता शत्रूच्या गुणांचं, वैशिष्ट्यांचं मोठं कौतुक करणारे वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडायचे आणि त्या माध्यमातून आपल्याच सामर्थ्याबद्दल आपल्या मनात संदेह निर्माण करायचा. मग शल्य काय करतो तर तो अर्जुनाची गुणवैशिष्ट्ये सांगतो. तो म्हणतो, अर्जुनासारखा पराक्रमी वीर कुठे आहे? त्याचा पराक्रम, त्याचं शस्त्र सामर्थ्य, त्यांनी किरात म्हणजेच प्रत्यक्ष शंकराशी युद्ध केलेलं आहे. त्याला इंद्राचं कवच प्राप्त, त्याला इंद्राचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. त्याच्या पाठीमागे धनंजय आहे. तो देवदेवतांचा पराभव करणारा आहे. तो महावीर आहे. त्याला शंकराचा आशीर्वाद आहे. अर्जुना, तू याच्यासमोर कुठे टिकणार आहेस? कर्णा, तू याच्यासमोर कुठे टिकणार आहे? अर्जुना पुढे तुला टिकणं शक्य नाही आहे. अशा प्रकारे शत्रूची स्तुती करून, अर्जुनाची स्तुती करून कर्णाचा वारंवार तेजोभंग करण्याचा शल्य प्रयत्न करतो. त्याकरता तो तुलना आणि अपमान या दोन्ही तंत्रांचा वापर करतो. बरेच वेळा एखाद्या व्यक्तीची, एखाद्या समाजाची, एखाद्या देशाची, एखाद्या नेत्याची दुसऱ्या देशातल्या नेत्यांशी तुलना करायची आणि त्या आपल्या नेत्यामध्ये कोणकोणती वैगुण्य आहेत, कोणकोणते न्यूनत्व आहे याचा वारंवार उल्लेख करायचा, जेणेकरून त्या अनुयायांमध्ये त्या नेत्याबद्दल, त्याच्या पराक्रमाबद्दल, त्याच्या कामगिरीबद्दल संदेह निर्माण व्हावा आणि शत्रूबद्दल अकारण आदर निर्माण व्हावा. म्हणून तो शल्य म्हणतो, हे सूतपुत्रा, तू विनाकारण पांडवांशी स्वतःची तुलनाच करू नको. ते शस्त्र आणि शास्त्र संपन्न आहेत. ते अजेय आहेत. ते पराक्रमी आहेत. त्यांना अनेक विद्या येतात. ते विविध ज्ञान कौशल्यांमध्ये संपन्न आहेत. त्यांना पराभूत करणं तुझ्यासारख्या सामान्य माणसाला, सूतपुत्राला शक्य नाही. एक प्रकारे युद्ध सुरू झाल्यावर प्रत्यक्ष रणांगणावर अशा प्रकारे जो कोणी वल्गना करायला लागला, अशा प्रकारे जो कोणी टीका करायला लागला, तर स्वाभाविकपणे युद्धाचा तेजोभंग होतोच. आणि याकरता आणखीन एक गोष्ट शल्य त्याला सांगतो. एका मातीच्या ढिगाऱ्यावर एक कोंबडा कारण आपल्या पराक्रमाविषयी गर्व करीत होता. त्यांनी 2-4 कोंबड्यांची मानही तोडली. त्याला वाटायला लागलं की आता मी फारच पराक्रमी झालोय, म्हणून तो मोठ्या अभिमानाने ओरडायला लागला. अचानक वरतून एक गरुड पक्षी आला. एका झेपेत त्यांनी त्या कोंबड्याला उचलून नेलं. आता ही गोष्ट सांगून तो शल्य कर्णाला म्हणतो, अरे बाबा, तू ह्या कोंबड्यासारखा आहेस. त्याच्या अर्जुनाच्या गरुडासारख्या पराक्रमापुढे कोंबड्याचा काय पाड लागणार आहे? तुझी अवस्था अशीच होईल. तुला एका झटक्यात मारून टाकेल, तुला विद्ध करेल, तुला हरवेल, तुला शरण यायला भाग पडेल. कर्णासारखा धीरवान, गुणवान आणि पराक्रमी व्यक्ती या सगळ्या टीकांना लिलया सहन करीत होता. हे कर्णाच्या धीरोदात्तपणाचं, त्याच्या औदार्याचं, त्याच्या शौर्याचं, त्याच्या स्वतःबद्दलच्या एकंदरीतच कल्पना म्हणजे पराक्रमाच्या कल्पनांचं खरंच कौतुकच करायला पाहिजे. परंतु शल्याला कर्णाचा आणि कौरवांचा सगळा इतिहास माहीत होता. तो वारंवार पूर्वीच्या भूतकाळातले दाखले देत गेला. तो त्याला म्हणतो कर्णाला, अरे, चित्रसेन गंधर्वाची गोष्ट तुला माहित नाही का? त्यावेळेला कौरवांचं चित्रसेन गंधर्वाशी युद्ध झालं. त्यावेळेला सगळ्यात पहिले रणांगण सोडून जाणारा तू पहिला आहेस आणि सर्व कौरव पराभूत झाले. त्या गंधर्वांनी त्या सगळ्यांना बंदिवासात टाकलं. त्यावेळेला त्या कौरवांना मुक्त करण्याचं कार्य अर्जुनाच्या पराक्रमातूनच झालं. हे तू विसरला आहेस का? कुठे तो अर्जुन?
की जो चित्रसेन गंधर्वासारख्या वीरशूरांचा लिलया पराभव करतो आणि तुझ्यासारखा पळपुटा कुठे. आपल्याला असा अनुभव वारंवार येतो की आपल्याच देशातल्या नेतृत्वाबद्दल आपण हारलो होतो, आपण हरणार आहोत, अशा प्रकारच्या कल्पना, अशा प्रकारच्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केल्या जातात. आपण लढूच शकणार नाही, आपण प्रगत नाही, आपण विकसित नाही आणि म्हणून पलायन, शरण हाच मार्ग आहे. हाच सल्ला शल्य कर्णाला देत असतो, की "अरे कर्णा, अजूनही वेळ गेली नाही, तू पळून जा. आत्मरक्षण पाप नाही आहे. अर्जुनाला तुला पराभूत करता येणार नाही, पण तू जर स्वतःच्या रक्षणाकरता निघून गेलास रणांगणावरून, तर कोणीही तुला दोष देणार नाही. कारण सगळ्या शास्त्रांमध्ये सुद्धा हेच सांगितलंय, प्रथम आत्मरक्षा. मग तू आता स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न का नाही करत?" दुसरा अजून एक दृष्टांत, दुसरं उदाहरण शल्य कर्णाला देतो. तो म्हणतो, "अरे विराट युद्धात सुद्धा द्रोण, भीष्म, अश्वत्थामा हे सर्व महान पराक्रमी धनुर्धर तिथे होते. सगळे अतिरथी, महारथी तिथे होते आणि पांडवांशी आणि विराटाच्या त्या सैन्याशी लढण्याची त्यांची क्षमता नव्हती. त्याही वेळेला तू भीष्माच्या मागे लपून स्वतःचा जीव वाचवला. अर्जुनाच्या आक्रमणाला तू तोंडच देऊ शकला नाही. हे विसरलास का?" आता असं वारंवार आपल्याच पराभवांबद्दल, आपण कधीतरी युद्धात हारलो होतो याच्याबद्दल वारंवार सांगून भविष्यात आपण युद्धात हारणारच आहोत, अशा प्रकारची भावना निर्माण करणं हीच खरी शल्यनीती आहे. मग त्याचा आणखीन एक अपमान करण्याचा तो प्रयत्न करतो. तो म्हणतो, "बाबा रे, जे दानातून प्राप्त होतं ना कर्णा, ते माणसाचं स्वसामर्थ्य नाही. सिंह कसा स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करतो, स्वयमेव मृगेंद्रता, आणि तू दुर्योधनाचा मित्र आहेस आणि म्हणून दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचा राजा केलाय. तू काही राजा नाही आहेस. त्यामुळे तू स्वयंघोषित राजा होत नाही, तू अभिषिक्त राजा होत नाहीस, तू परपोषित आहेस." असा आरोप शल्याद्वारे केला जातो. परंतु कर्णासारखा धीरोदात्त मनुष्य त्याचंही खंडन करतो आणि त्याही करता दुर्लक्ष करतो. हे त्याचं कौतुकच आहे. त्या पुढे जाऊन शल्य कर्णाचा अपमान करण्याकरता त्याला सांगतो, "अरे दुसऱ्याचं अहित करणं आणि स्वार्थहिताकरता लढणं हे तर फारच मोठं पाप आहे. दुसऱ्याची फसवणूक करणं, स्वार्थपरायण वृत्ती माणसाला अल्पावधीत अपयश देते. तू विसरलास का की ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला तुझी वर्तणूक कशी होती? ज्यावेळेला द्यूतामध्ये पांडव हारले त्यावेळेला तू काय बोललास राज्यसभेमध्ये, हे तू विसरलास का? तू आपल्या स्वार्थाकरता त्यांचा अपमान केला, फसवणूक करणाऱ्या लोकांच्या बाजूने उभा राहिलास, अन्याय करणाऱ्या दुःशासन आणि दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला. अल्पावधीत आता अपयश तुझ्याकडे चालत आलं आहे. हे तुझ्याच कर्मांचं फळ आहे." कर्णाला अशा प्रकारे अपमानित करीत असतानाच पुढे जाऊन तो शल्य त्याला म्हणतो, "अरे बाबा, शिवाय तू एक गोष्ट विसरतोस. तू अनेक शापांचा धनी आहेस. अनेक लोकांनी तुला वेगवेगळ्या कारणांकरता शापग्रस्त केलेलं आहे. त्यामुळे तुझा पराक्रम आता उठून येणारच नाही. तुला आठवतंस, तू खोटेपणा केलास आणि परशुरामाकडे गेला होतास ब्रह्मास्त्र प्राप्त करण्याकरता. त्यावेळेला परशुरामाकडून ती विद्या प्राप्त केल्यानंतर सुद्धा खोटा वेश धारण करून तू परशुरामाकडे गेला, शिष्य म्हणून राहिला. जेव्हा त्याला हे सत्य कळलं, त्यावेळेला तुझा अपमानच झाला ना, आणि शिवाय शापही मिळाला की योग्य वेळी तुला ही विद्या आठवणारच नाही. तू अभिशप्त आहेस." आता अशा परिस्थितीत अर्जुनासारख्या अनेक अस्त्रशस्त्रांनी परिपूर्ण असणाऱ्या महायोद्ध्याचा तू काय पराभव करू शकणार आहे? आणि सगळ्यात शेवटी जेव्हा कर्णाचा रथ भूमातेने गिळंकृत केला, जात जमिनीत अडकून गेलं, पुढे जात नव्हतं, रथ फिरत नव्हता, त्याच्यामुळे योद्ध्याला पुढे जाऊन शत्रूवर आक्रमण करता येत नव्हतं. ही अत्यंत दारुण परिस्थिती कर्णाच्या बाबतीत उपस्थित झाली. परंतु अशा वेळेला खरं पाहिलं तर सारथी म्हणून शल्याचं कर्तव्य काय होतं, की भूमीत अडकलेलं चक्र त्यांनी स्वतः बाहेर काढायला पाहिजे होतं आणि कर्णाला मदत करायला पाहिजे होती. पण तो शल्य कर्णाच्या मदतीसाठी उभा झालाच नाही. तो दूर उभा राहिला. एक तटस्थ अंतर ठेवून त्यांनी कर्णाला अखेरचा त्याचा अपमान केला. म्हणाला, "अरे बाबा, आता तरी लक्षात घे, ही भूमाताही तुझ्या बाजूनी नाही. ही धरती सुद्धा तुला सहाय्य करायला तयार नाही. अशा वेळी तू काय लढणार आहेस?" परंतु कर्णाने ते सर्व सहन केलं. त्याच्या अभिमानाचं, त्याच्या स्वाभिमानाचं, त्याच्या स्वतःवरच्या आत्मविश्वासाचं हे सगळं प्रतिबिंब आहे, हे आपण विसरून चालणार नाही. कर्णात अनेक दोष असतील. कर्णाच्या स्वभावाच्या अनेक मर्यादाही असतील. परंतु असं असून सुद्धा कर्णाच्या धीरोदात्तपणा, साहस, शौर्य आणि स्वतःवरच्या आत्मविश्वासासारख्या गुणांचं कौतुक प्रत्येकानेच करायला पाहिजे. मग 17व्या दिवशी कर्णाने आपल्या सामर्थ्याने
नकुल आणि सहदेव दोघांचाही पराभव केला. त्यांना तो मारू शकला असता. पण कर्ण म्हणाला, "मी त्यांना जीवदान देणार, कारण मी आधीच वचन दिलेलं आहे, की पांडव 5च राहतील." शल्याच्या मनावर त्याचा जो परिणाम झाला, तो कायम राहिला. त्याला पहिल्यांदा जाणीव झाली, "अरे, हा इतका महान, इतका थोर, उदार हृदयाचा व्यक्ती, त्याच्याशी आपण वाईट वागलो. केवळ एक वचन दिलं होतं म्हणून आपण त्याचा त्याचा वारंवार अपमान केला. हे आपण योग्य केलं नाही." याचं शल्य कदाचित शल्याच्याच मनात राहिलं आणि म्हणून त्यानंतर मात्र त्याच्या मनात कर्णाबद्दल विलक्षण आदराची, अर्थात हा शेवटला दिवस होता जवळपास युद्धाचा. या दिवशीच कर्णाचा वध होणार होता. परंतु कर्णाचा वध झाल्यानंतर शल्याच्या मनातला त्याच्याबद्दलचा आदर, आपण केलेला त्याचा अपमान आणि त्यामुळे झालेला त्याची स्वतःचा एक प्रकारचा मनस्ताप, हे इतकं काही उफाळून आलं, की त्याने विलक्षण शोक केला आणि तो म्हणाला, "या युद्धामध्ये मी कर्णाच्या मृत्यूचा प्रतिशोध मी घेईन. ज्यांनी कर्णाला मारलं त्याला मी मारीन." आणि कर्णवधानंतर अर्जुनाचा वध करण्याकरता त्यांनी स्वतः दुर्योधनाकडून सेनानी पद स्वीकारलं. 18व्या दिवशी तो अखेरचा सेनानी म्हणून तिथे उभा झाला. त्याचं युद्ध कौशल्य असाधारण होतं. परंतु कृष्णासारखा धनुर्धर, चतुर, मार्गदर्शक जिथे आहे, तिथे विजयाशिवाय दुसरं काय असणार? त्यांनी आणि युधिष्ठिरांनी आपल्या वीरांना प्रोत्साहन दिलं. शल्याला आधीच सैन्यबळ कमीच उरलं होतं. त्याला चारी बाजूनी घेरण्यात पांडवांना यश आलं आणि अखेर युधिष्ठिराच्या एका बाणाला शल्य बळी पडला. शल्य इथे संपला. पण शल्यानी जे ध्येय, जे धोरण वापरलं होतं, त्याचा प्रभाव केवळ महाभारतावर राहिला का? केवळ कर्णवधापुरता सीमित राहिला का? दुर्योधनाला त्या यशाला कोसो मैल दूर नेण्याकरता कर्णवध कारणीभूत ठरला. कर्णासारखा अजेय वीर सारथी आणि महापराक्रमी योद्धा आपलं कार्य यशस्वी होऊ शकला नाही. याचं कारण काही प्रमाणात शल्य पर्व आहे, शल्याची नीती आहे. मग 18व्या दिवसानंतर जे शल्य जो पराक्रम आहे त्याबद्दल मी सांगणारच आहे. परंतु लक्षात ठेवा, त्या भागालाच महाभारतात शल्य पर्व हे नाव दिलेलं आहे. महाभारतातलं हे 9वं पर्व आहे. त्यात 4 उपपर्व आहेत. एकंदर 65 अध्याय आहेत. शल्य हा कौरवांचा 4था सेनानी होता. या शल्य पर्वामध्ये पहिल्या भागात शल्यवध पर्व त्याचं नाव आहे. 22 अध्याय आहेत. तर दुसऱ्या भागात 23 ते 27 असे 4 अध्याय. मग हृदप्रवेश पर्व नावाचं तिसरं भाग जो आहे उपपर्व, त्यात 2 अध्याय आहेत आणि गदायुद्ध पर्वामध्ये जवळपास 35 अध्याय आहेत. सेनापती म्हणून कर्णाच्या वधानंतर जेव्हा शल्य आला, तो 18व्या दिवशी. त्यांनी कर्णाच्या सुडाकरता आणि दुर्योधनाच्या विजयासाठी विलक्षण प्रयत्न केला. परंतु अखेर त्याचा वध युधिष्ठिराने केला आणि नकुल सहदेवांना त्यांनी आपलं राज्य देखील त्याच वेळेला देऊन टाकलं. शल्याचा पराक्रम लक्षात घेण्यासारखा आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी विराट पुत्र उत्तराचा वध केला. त्यानंतर अनेक वीरांना त्यांनी यमसदनाला पाठवलं. जेव्हा जयद्रथाला मारण्याकरता अर्जुनाने प्रतिज्ञा केली, त्यावेळेला त्याच्या रक्षणाकरता जे वीर पुढे ठेवण्यात आले त्यात शल्यच होता. सेनानी शल्य म्हणून तो अत्यंत उत्तम होता. त्यांनी अर्जुनाशी युद्ध केलं. अर्जुनाची अनेक प्रकारे निंदा केली. त्यांनी अर्जुनाला म्हटलं, "तू अधर्म युद्ध केला आहेस. कर्णाचा पापानी वध केला आहेस आणि त्याचा सूड घेण्याकरता मी तुझ्या पुढे उभा झालो आहे." यावरूनच कर्णाची थोरवी स्पष्ट होते. शल्याला कर्णाबाबत असणारा आदर देखील व्यक्त होतो, पण उशीर झाला आहे. शल्यानी आपल्या या संपूर्ण महाभारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे विचार मांडले आहेत, ते कर्णाला उपदेशपर आहेत. त्यातला काही भाग निश्चितच आजही विचार करण्यासारखा आहे. आपाद प्रसंगी प्रत्येक व्यक्ती सद्गुणांचा विचार विसरतो. म्हणजे जेव्हा युद्ध सुरू होतं, त्यावेळेला माणसाला भल्या बुराचा विचार लक्षात येत नाही. परंतु हे सांगत असतानाच तो कर्णाला उपदेश करून सांगतो, की नीतिमान माणसाचाच शेवटी विजय होतो. यत्र नीतिर्ततो विजय. जिथे नीती असेल तिथेच विजय आहे आणि नीतिमत्तेचा दुहेरी लाभ आहे. ऐहिक सुख, या भूतलावरचं सुख तर प्राप्त होतोच, परंतु आध्यात्मिक आणि आत्मिक आनंद प्राप्त होतो. परलोकातही आनंद मिळतो. अनेक सुख आणि आनंद केवळ नीतिमत्तेचे पालन प्राप्त करून होतात आणि म्हणून तू नीतिमत्तेचं पालन कर, पांडवांच्या बाजूने जा, असं तो त्याला सूचक पद्धतीने सांगतो. हे एक प्रकारचं मानसशास्त्रीय युद्ध आहे. आजही मानसशास्त्रीय युद्धात या शल्यतंत्राचा वेगवेगळा वापर केला जातो. त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे, की शल्य युद्धात शल्य नीतीची पार्श्वभूमी महाभारतात जशी आहे, तशीच ती आजही वेगवेगळ्या माध्यमांद्वारे, वेगवेगळ्या पद्धतींनी, वेगवेगळ्या तंत्रांनी, वेगवेगळ्या संस्थांद्वारे वापरली जाते आणि फारच प्रभावीपणे. मानसशास्त्रीय युद्ध म्हणजे काय? तर विशिष्ट जनसमुदायांना प्रभावित करण्याचं हे युद्धतंत्र आहे. लोकांच्या भावना, भूमिका, मानसिकता
यांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या बाजूने अनुकूल करायचं किंवा विशिष्ट विचारसरणीच्या विरोधात त्यांना उभं करायचं. त्यांच्या मनात ठराविक वर्तन आणि प्रतिसाद प्राप्त करण्याकरता अनुकूल विचार निर्माण करायचे आणि एक प्रकारची त्या समाजामध्ये, त्या संस्थेमध्ये, त्या अनुयायांमध्ये भय आणि प्रतिकारशून्य अवस्था निर्माण करायची. कोणत्याही प्रकारे हे प्रतिकारच करू शकणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण करणं. महाभारत युद्धात आणि महाभारतात मानसशास्त्रीय युद्धांचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. भारत युद्धात आणि त्याच्या अगोदर मानसशास्त्रीय प्रभावाचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करण्यात आला आहे. कसा तो तुम्हाला मी सांगतो. युद्धाच्या अगोदर कृष्ण स्वतः कर्णाला भेटायला गेला आणि त्यावेळेला त्यांनी त्याला जन्मरहस्य सांगितलं. ऐन वेळेला ज्यामुळे तो संभ्रमात पडला की आता मी पांडवांकडून जाऊ की कौरवांकडून युद्ध करू. आणि कृष्ण त्याला म्हणाला, अरे तू सगळ्यात मोठा पांडव आहेस, राज्य तुलाच मिळणार आहे, तुझा राज्याभिषेक होईल, युधिष्ठिर तुझा सचिव म्हणून काम करेल, तू जा आपल्या भावांकडे, कुठे बाहेरच्या लोकांबरोबर जातोयस, आपल्या लोकांमध्ये राहा, त्यांच्या बाजूनी लढ, हेच तुझं खरं कार्य आहे, तू खरा पांडव आहेस, तुझ्या मातेप्रती तुझ्या बांधवांप्रती तुझं काही कर्तव्य नाही का. एक प्रकारे त्याला मानसिकरित्या असंतुलित करण्याचा हा एक मानसशास्त्रीय डाव कृष्णाचा होता. आणि म्हणून कृष्णाने त्या प्रकारे त्याची समजूत घातल्यानंतर कर्णाने कुंतीला वचन दिलं की 5 पांडव कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहतील. युधिष्ठिर आणि शल्य यामध्येही एका मानसशास्त्रीय युद्धाचाच समावेश होतो. युधिष्ठिर जेव्हा शल्य भेटीला गेला तेव्हा त्यांनी त्याला एक वचन मागितलं. हे कृष्णाने सुचवलं होतं. अरे त्याला सांग तू कर्णाचं सारथ्य कर आणि त्याला वेळोवेळी अपमानित कर. पहा बरं किती चतुर योजना आहे की शत्रू पक्षातल्या पराक्रमी माणसाकडून दुसऱ्या पराक्रमी माणसाचा अपमान करून घ्यायचा आणि त्या माध्यमातून त्याचा तेजोभंग करायचा. महाभारतातलं मानसशास्त्रीय युद्धाचं तिसरं उदाहरण देखील महत्वाचंच आहे. जेव्हा द्रोणाचार्य अविजित आहेत असं लक्षात आलं, 9वा दिवस झाला तरी पराभूतच होत नाही, काय करायचं आता. 6-7 दिवस युद्ध झालं, कौरवांची प्रचंड सैन्यहानी होत आहे, द्रोण लढत आहेत परंतु काही अपेक्षित परिणाम साधत नाही. आणि म्हणून संतापाने जेव्हा त्यांना दुर्योधनाने म्हटलं की आता काहीतरी करा पण पांडवांना संपवा, ते अगदी विलक्षण तेजाने लढायला लागलेत. अशा वेळेला त्यांचा पराभव कसा करायचा हा सगळ्यांपुढे प्रश्नच होता. त्यावेळेला नेमका अश्वत्थामा मेला अशी आवई उठवण्यात आली, त्याचा वध झाला असं सांगण्यात आलं. स्वाभाविकपणे द्रोणाला मोठं वाईट वाटलं, आपला आवडता आपला प्रिय पुत्र मेला, आता जगून काय करायचं. आणि परंतु द्रोणाचार्यांना खात्री होत नव्हती आणि म्हणून त्यांनी युधिष्ठिरालाच विचारलं, अरे युधिष्ठिरा कोण मेलं, माझा मुलगा मेला का. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणाला, नरोवा कुंजरोवा. किती मोठा मानसशास्त्रीय डाव आहे हा. समोरच्या माणसाच्या मनात युद्ध चालू असताना त्याच्या पराक्रमाचा सर्वदूर गौरव होत असताना त्याच्या मनात संदेह निर्माण करायचा आणि त्याला शस्त्र टाकायला सांगायचं, हे सोपं नाही आहे. अन्यथा द्रोणाचार्यांनी शस्त्र टाकलंच नसतं, त्यांचा पराक्रम आणखीन वाढलाच असता. पण आपले गुरु जे आपल्यापेक्षा अधिक पराक्रमी आणि हुशार आहेत त्यांना पराभूत करण्याकरता युधिष्ठिराला ही सूचना देखील कृष्णानेच दिली होती. जयद्रथाला मी आजच ठार करीन सूर्यास्ताच्या अगोदर अशी अर्जुनाने प्रतिज्ञा केली. कृष्णाला हे माहित होतं की हे शक्य नाही. जयद्रथाच्या संरक्षणाकरता कर्ण, शल्य आणि इतर सर्व भगदत्तासकट इतर सर्व महावीर आहेत. अशा वेळेला हा जयद्रथ सापडेल तरी कसा आणि पराभूत कसा होईल. परंतु अभिमन्यूच्या वधानी अत्यंत संतप्त झालेल्या अर्जुनाला हा विचार सुचणं शक्यच नव्हतं. मग आता अर्जुनाची प्रतिज्ञाही कायम करायची आहे, जयद्रथाचा वधही करायचा आहे आणि असं करताना चातुर्याचा वापर करूनच हे शक्य आहे हे कृष्णाला समजतच होतं. आणि म्हणून अचानक भर दुपारी सूर्यास्त झाला. अर्जुनाने आता अग्निप्रवेश करायचं ठरवला अशी आवई पेटविण्यात आली. सर्वदूर असा एक विचार प्रसरला की आता अर्जुन जणू काही अग्निप्रवेश करणारच. आणि ते पाहण्याकरता जयद्रथ देखील तिथे हजर झाला. तात्काळ कृष्णाने सांगितलं, अर्जुना मार याला. हा जयद्रथ आणि हा पहा वरती सूर्य आहे. चातुर्य यालाच म्हणतात. मानसशास्त्रीय युद्ध असंच आहे की समोरच्या शत्रूला जिंकण्याची बाजी त्याच्या हातात असताना अचानक त्याच्या हातातले पत्तेच काढून घ्यायचे आणि त्याला पराभूत करायचं, हे फार मोठं कौशल्य आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. भीष्मासारख्या अजेय महापराक्रमी गांगेयाला, खरं पाहिलं तर प्रत्यक्ष वसूला हरवणं कोणाला शक्य होतं. महापराक्रमी आणि महाप्रतिज्ञ असणाऱ्या भीष्माचार्य असाधारण दर्जाचे योद्धे होते. मग त्यांचा काहीतरी न्यूनस्थळ आहे ते नेमकं जर शोधून काढलं तर त्यांचा पराभव करता येईल. हा विचार अत्यंत चतुराईने कृष्णाने केला
आणि युधिष्ठिराला सांगितलं, "अरे बघ, कुठेतरी शिखंडी असेलच, त्याला आण पुढे." आणि शिखंडीला डोळ्यापुढे रथात आपल्या समोर पाहून भीष्माचार्यांनी आपलं धनुष्य खाली टाकलं, की मी पुरुषांवरच हल्ला करत असतो, स्त्रियांवर नाही. त्यांच्या या प्रतिज्ञेचा लाभ अर्जुनाने घेतला. परंतु एक लक्षात घ्या, त्या अगोदर कृष्णाला त्यांना सांगावं लागलं, "आता तरी हरा, आता मरा. तुमच्यामुळे हे युद्ध वाढत आहे, लांबत आहे. पांडवांना जिंकता येत नाही. तुम्ही सत्याचा विजय होऊ देणार नाही का?" एक प्रकारे मानसशास्त्रीय आघात भीष्माच्या मनोभूमिकेवर होता आणि त्यामुळेच कृष्णाला हे शक्य झालं. असे अनेक उदाहरणं महाभारतात आहेत. मग मानसशास्त्रीय युद्धाची आजची कल्पना काय आहे? पूर्वनियोजित पद्धतीने आणि काळजीपूर्वक आखलेली एक व्यूहरचना आहे युद्धाची. या युद्धात प्रत्यक्ष शस्त्राचा प्रचार आणि प्रयोग कोणी करत नाही. तर शत्रूला धमकी देऊन, त्याच्याबद्दल अपप्रचार करून, त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करून, दिशाभूल करणारी माहिती देऊन त्याला हतोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्या सैन्यावर, त्याच्या अनुयायांवर, त्याच्या समाजावर, त्याच्या नागरिकांवर विपरीत प्रभाव होईल, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचं प्रसारण केलं जातं आणि त्या माध्यमातून शत्रू कसा पराभूत होईल याचा विचार केला जातो. चंगीज खानाचं एक उदाहरण याच्याकरता देण्यात येतं. माझ्यापाशी प्रचंड सैन्य आहे आणि माझं सैन्य अविजित आहे. माझ्याशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पराभूतच व्हाल, अशा प्रकारचा एक मोठा प्रचार चंगीज खानाच्या सैन्याच्या द्वारे किंवा त्याच्या मंत्र्यांद्वारे, त्याच्या दूतांद्वारे वारंवार होत असे. आणि छोट्या मोठ्या राजांना पराभूत केल्यानंतर त्यांचा पूर्ण विनाश करून टाकायचा, एकूण एक व्यक्तीचा वध करून टाकायचा. त्याला सकल युद्ध असं म्हणतात. त्या तंत्राचा वापर करून दहशत निर्माण करायची आणि मग खोट्या बातम्यात पसरवायच्या, की मोठी हानी होईल बरं, आमच्याशी युद्ध करण्याचं साहस करू नका, हे धाडस दाखवू नका, नाही तर तुम्ही संपूनच जाल. आणि त्या भीतीपोटी मग शत्रूला शरण यायला भाग पडायचे. दुसऱ्या महायुद्धात तर या मानसशास्त्रीय युद्धाचा फार विलक्षण उपयोग करण्यात आला. हिटलर यांचे एक प्रचार मंत्री होते गोबेल्स नावाचे. त्यांनी एक अत्यंत कुशल अशी रणनीती तयार केली. माहितीच्या माध्यमातूनच युरोपामध्ये गोंधळ निर्माण करायचा. युरोपामध्ये आज सुद्धा एका माणसाचं नाव फार प्रभावीपणे घेतलं जातं, तो म्हणजे नॉस्ट्राडॅमस. तर या नॉस्ट्राडॅमसच्या काही भाकितांची पुस्तिका यापूर्वीपासून अनेक वेळा उपलब्ध होत होती, त्याच्यावर वारंवार चर्चा होत होती. गोबेल्स यांनी अत्यंत चतुराईने नॉस्ट्राडॅमसच्या या भाकितांमधल्या काही ओव्या किंवा काही भाकितांचं दिशाभूल करणारा अनुवाद करून त्याचं पुनर्प्रसारण केलं आणि सांगितलं की या महायुद्धात हिटलरचाच विजय होणार, असं 400 वर्षांपूर्वी या महान भविष्यवेत्यांनी सांगितलंय. आता कशाला लढता आमच्याशी? आम्ही जिंकणार आहोत हे आम्हालाच माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, ही गोष्ट खोटी आहे का हे पहा भविष्य. त्याचा फार विपरीत परिणाम युरोपच्या जनमानसावर झाला. मग अखेर हे खोटं आहे, हे मॅन्युप्युलेटेड आहे, हे बनावटी आहे असं सांगण्याकरता प्रयत्न करावे लागले. वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा, खोट्या बातम्या, अपप्रचार, अयोग्य आरोप, संदेह, शत्रूच्या क्षमतेविषयी भीती निर्माण करणाऱ्या किंवा त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना निर्माण करणाऱ्या खोट्या बातम्या देणं, यामध्ये आजच्या घटकेला जर कोणी सगळ्यात अग्रक्रमावर असेल तर ते चीन सारखं देश आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन शस्त्राद्वारे न करता वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती तंत्रांचा वापर करून चीननी केलेला आहे. चीन ऑस्ट्रेलियामधल्या अनेक टीव्ही चॅनेल्स, वाहिन्या त्यांनी विकतच घेऊन टाकल्या. त्यांच्या माध्यमातून आपल्या बाजूचा प्रचार केला जाईल आणि ऑस्ट्रेलियन जनमानस कधीही चीनवर हल्ला करण्याचा विचार करणार नाही. सरकारला या गोष्टीकरता सामर्थ्य आणि सहाय्य करणार नाही. उलट सरकारच्या मनातच संदेह निर्माण करता येईल अशा प्रकारच्या शेकडो बातम्या, लेख, चर्चासत्र वारंवार या वाहिन्यांवरून आयोजित करायचे. वर्तमानपत्रातून तशा बातम्या छापायच्यात आणि चीनच्या बद्दल अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करायची की चीनला कोणी हरवूच शकत नाही. हे एक प्रकारचं अप्रत्यक्ष आणि अत्यंत अदृश्य स्वरूपाचं, मूक स्वरूपाचं युद्ध, निशब्द युद्ध चीनने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध केलेलं आहे. भय निर्माण करणं हा या मानसशास्त्रीय युद्धाचा एक महत्वाचा भाग आहे. शत्रूबाबत अनेक दंतकथा निर्माण करायच्यात, खोट्या गोष्टी सांगायच्यात आणि त्याच्यातून भय निर्माण करायचं की शत्रूने असा पराक्रम केला, तसा पराक्रम केला, तिथे त्याचा असा विजय झाला. त्याच्या पराक्रमाच्या या भयचकित करणाऱ्या कथा, त्याच्या सैन्य सामर्थ्याच्या आणि त्याच्या चातुर्याच्या, त्याच्या युद्ध कौशल्याच्या, अचाट शक्तीच्या कथा नेहमीच इतरांवर विपरीत प्रभाव करतात. नेपोलियननी अनेक छोटी युरोपियन राष्ट्र युद्ध न करता सहजपणे अंकित केली. त्याचं कारण अशा प्रकारचं भय
निर्माण करण्यात आणि त्याकरता वेगवेगळ्या दंतकथा निर्माण करण्यात नेपोलियनला यश आलं होतं. आपल्या देशातली आता आजची एक घटना सांगतो, की आपण ऐकलं असेल, की चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत. त्यांचं शस्त्र सामर्थ्य असाधारण आहे. अशा एकत्र सामर्थ्यापुढे आपला निभाव लागूच शकत नाही. आपण त्यांच्या विरुद्ध प्रतिकार करू शकत नाही, असं वारंवार काही वृत्तपत्रातून, काही प्रसार वाहिन्यांच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं. हा एक प्रकारे आपल्या मनोबलावर विपरीत परिणाम करण्याकरता शल्यतंत्राचा अत्यंत प्रभावी वापर आहे. कधी-कधी एखाद्या नेत्याची, एखाद्या देशाची, समाजाचं कौतुक करायचं, पण त्या कौतुकामध्ये दडलेलं एक निंदेचं महत्त्वाचं वाक्य असलं पाहिजे. त्या कौतुकातून प्रत्यक्षात त्या शत्रूची किंवा त्या माणसाची, त्या संस्थेची, त्याच्या वैगुण्यावर बोट ठेवायचं, त्याची निंदा करायची आणि असं करीत असताना आम्ही तुझं कौतुकच करत आहोत असं सांगायचं. अशा वेळेला एखाद्या नेत्याच्या वैगुण्यावर सदोदित बोट ठेवणे, त्याच्या पूर्वजांनी किंवा त्याच्या समाजातल्या काही लोकांनी केलेल्या चुकांचा वारंवार उल्लेख करणे, त्याला अनेक प्रकारे मूर्ख आणि अक्षम ठरविण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या पूर्वायुष्यात त्यांनी त्याला आलेल्या अपयशाबद्दल वारंवार चर्चा करणे आणि असं करताना तो आता सुधारला आहे, तो आता महान आहे, असं सांगण्याचा प्रयत्न करणं, हे देखील शल्यतंत्राचं एक वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांच्या साहाय्याने अशा प्रकारच्या तंत्राचा वारंवार वापर भारतातच केला जातो, असा आपला अनुभव असेल. अनेक वृत्तपत्र सतत भारताची निंदा नालस्ती करतात. भारत कोणत्याच क्षेत्रात कधीच यशस्वी होणार नाही असा त्यांना विश्वास असतो. विविध प्रकारची भारतावर टीका करणे, त्याचं अपयश लक्षात आणून देणं आणि भारताचा पराभव कसा-कसा झाला याबद्दलच वारंवार चर्चा करणे आणि यापुढेही असंच होणार आहे अशा प्रकारची एक भीती निर्माण करणं, हे शल्यतंत्राचंच एक महत्त्वाचं उपयोजन आहे. याला आपण पुतनेचा पान्हा असं म्हणू शकतो. कौतुकात हलाहल विष आहे. खोटी स्तुती आहे. न केलेल्या कार्यांचा उल्लेख आणि केलेल्या यशाबद्दल अनुल्लेख करायचा. अनुल्लेखाने शत्रूला मारून टाकायचं. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अपमान करायचा. वेगवेगळ्या शब्दांमध्ये त्याचा उपमर्द करत राहायचं आणि त्याला अपयशच येणार आहे कारण ह्याच्यात क्षमताच नाही हो. अशा प्रकारे त्याच्या गुणांचं कौतुक करायचं. म्हणजे एक प्रकारे त्यात क्षमता नाही असं सांगायचं असेल तरी सुद्धा वरवर पाहता शब्द मात्र चांगले वापरायचे आणि त्या माणसाचा, त्या देशाचा, त्या समाजाचा, त्याच्या नेतृत्वाचा तेजोभंग करताना आणि त्याचा इतरांच्या मनात संदेह निर्माण करताना शब्दांचं कौशल्य विलक्षण चतुराईने वापरायचं, हा त्याच्या पाठीमागचा एक हेतू असतो. देशाच्या अपयशाला वेगवेगळ्या प्रकारे अधोरेखित करायचं. हा एखादा देश कधी प्रगतीच करू शकत नाही, हा तर मागासलेला आहे. आपण इतरांच्या तुलनेत 400 वर्ष मागे आहोत, 300 वर्ष मागे आहोत. आपल्याला या क्षेत्रात काही यशच मिळू शकत नाही कारण आपल्यापाशी कौशल्य नाही, तंत्रज्ञान नाही, सहाय्य नाही, अर्थसहाय्य नाही, पैसा नाही. आपण त्याच्यासाठी जन्मालाच आलो नाही असा जन्माचा एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण करायचा आणि व्यक्तीच्या सामर्थ्याचं त्याला प्रकटीकरणच करता येणार नाही. तो एक प्रकारे त्या न्यूनगंडाच्या दबावाने कधीही नवीन कार्य करण्यास उत्सुक होणार नाही, तयार होणार नाही. हे शल्यतंत्र आहे. भारत अद्यापही मागासलेला आणि अप्रगत देश आहे, असं अनेक माध्यमं आपल्याला वारंवार सांगतात. भारतात बेशिस्त आहे, भारतात दुराचार आहेत, भारतात वारंवार भ्रष्टाचार होतो, भारतात बलात्काराचं प्रमाण जास्त आहे, भारतात स्त्री-पुरुषांमध्ये विलक्षण विषमता आहे, वेगवेगळ्या समाजांवर अन्याय होत असतो. भारत हा एक देशच नाही, तर तो अनेक प्रांतांचा समूह आहे, असे सगळे आरोप या शल्यनीतीचीच प्रतीकं आहेत. कधी-कधी आपला गुप्त हेतू लक्षात घेऊन शत्रूबद्दल आपण काहीतरी वेगळं सांगायचं, पण प्रत्यक्षात शत्रूची तारीफच करायची, हे मानसशास्त्रीय युद्धाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. अशा वेळेला शत्रू आपले खरे हेतू लपवून ठेवतो. तो आपल्याला किंवा त्याच्या विरोधकांना अंधारात ठेवतो आणि हल्ला करतो. तो कपट करतो, पण उदात्त हेतूचा बुरखा पांघरून आणि अचानक बालेकिल्ल्याला धक्का देतो. हे तंत्र ग्रीकांनी अनेक वेळा वापरलेलं आहे. या तंत्राचा अनेक युद्धात वापर झाला आहे. शत्रूशी तहाची बोलणी करायची, वरवर पाहता शत्रूच्या सामर्थ्याचं कौतुक करायचं, सांगायचं की बाबा रे तुझ्याशी मी युद्धच करणार नाहीये आणि प्रत्यक्षात मात्र संधी मिळाल्याबरोबर शत्रूला अंधारात ठेवून त्याच्यावर हल्ला करायचा. त्यांच्या सामर्थ्याचं खच्चीकरण करायचं. पंचतंत्रामधल्या एका तंत्राचा विशेष तत्वाने याच्याकरता उल्लेखच करावा लागेल. संदेह आणि संभ्रम निर्माण करणं. एक लक्षात ठेवा, तेजोभंग जर करायचा असेल कोणत्याही व्यक्तीचा, समाजाचा, तर विविध प्रसार माध्यमांचा, भाटांचा, लेखकांचा, संपादकांचा खूपच कौशल्याने वापर करण्याची पद्धत चाणक्यापासून आहे. चाणक्याच्या काळामध्ये आपण मुद्रा राक्षस या नाटकाबद्दल कधीतरी बोलूच. वेगवेगळ्या दूतांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या भाटांच्या माध्यमातून राजाचं कौतुक करीत असतानाच राजावर आक्रमण होणार आहे, राजाला ग्रहण लागलेलं आहे, राज्य आता संकटात सापडलं आहे, राज्य याच्यातून निभावून शकणार नाही, अशा प्रकारची नागरिकांमध्ये भीती निर्माण करणं.
काहीतरी अयोग्य होत आहे, काहीतरी चुकीचं होत आहे, कोणावर तरी अन्याय होत आहे, असा विलक्षण कांगावा करायचा आणि या छोट्याशा अन्यायाचा मोठा फुगा फुगवायचा आणि त्या माध्यमातून समाजात दुफळी निर्माण करायची, हेही शल्यनीतीचं तंत्र आहे. कारण शब्दाचं सामर्थ्य असाधारण असतं. योग्य शब्द जर कुशलतेने वापरलेत, तर अपमान करताना देखील शत्रूच्या ते लक्षात येत नाही. विचार करून जर शब्दांचा नेमका उपयोग केला, तर अधिक विलक्षण मोठा पराभव शत्रूचा करता येतो आणि त्यामुळेच शल्यनीतीचं वैशिष्ट्य असं आहे, की वरवर पाहता साधी वाटणारी वाक्य असतात. एखाद्या लेखामध्ये एखाद्या माणसाबद्दल, संस्थेबद्दल, देशाबद्दल अपमानास्पद काहीच दिलं नाही असं आपल्याला वाटतं. पण त्याचा जर काळजीपूर्वक विचार केला, ज्याला इंग्रजीत बिटवीन द लाईन्स असं म्हणतात, त्याच्या पाठीमागे असणारा अंतस्थ हेतू लक्षात घेण्याचा प्रयत्न केला, तर असं लक्षात येईल, की खरोखर त्याच्यात कौतुक नाही आहे, त्यात टीका आहे, त्यात विलक्षण जहरी टीका आहे, त्यात उपमान आहे, अपमान आहे, उपमर्द आहे. एक महत्त्वाची गोष्ट, की शत्रूच्या एखाद्या चुकीच्या कृतीचा नेमका आढावा घ्या आणि त्याच्यावर नेमका सातत्याने हल्ला करत राहा. यशस्वी व्यक्तीला त्याच्यातून कायमचं पराभूत करता येतं. कारण शाप आणि दुःशब्द सतत पाठलाग करतात. माणसाची कीर्ती ही हिऱ्याच्या खाणीसारखी असते, कोळशात दडलेली असते. पण सतत कोळशाकडेच लक्ष देण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्या कोळशाच्या काळेपणाचंच गौरव आणि कौतुक करत राहिलो, तर त्या हिऱ्याच्या तेजाकडे कोणाचं लक्षच जात नाही. कीर्ती हनन हा या शल्यनीतीचं एक महत्वाचं तंत्र आपण नेहमी आजकाल पाहत असतो. विलक्षण महत्वाच्या यशांकडे दुर्लक्ष करायचं आणि अपयशाला मात्र सतत चर्चेत ठेवायचं. निंदा, नालस्ती आणि अपमान करायची आणि अकारणच अपयशाचा वेळोवेळी उल्लेख करायचा, की ज्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपण खरोखरच अक्षम आहोत का? आपलं हे अपयश एवढं मोठं आहे का? आपल्या या यशाच्या बद्दल लोकांच्या मनात संदेह आहे का? मग त्याचं परिमार्जन करण्याकरता, त्याचं समर्थन करण्याकरता किंवा त्याच्याबद्दलचा संदेह दूर करण्यात त्या शत्रूची सगळी शक्ती निघून जाते आणि तो चांगल्या कामांकडे लक्षच देऊ शकत नाही. जो शरणागत येतो, अशा शत्रूचा वारंवार पराभव करायला पाहिजे, त्याला संपवूनच टाकायला पाहिजे. हे शल्यनीतीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आपल्याला माहिती असेल भारतीय इतिहासातली अनेक उदाहरणं आहेत. मोहम्मद घोरीला पृथ्वीराजांनी शरण आल्यावर माफ केलं, खिलजीलाही माफ केलं. राजपूत राजांनी त्याचा परिणाम काय झाला? या राजपूत राजांचा त्यांनी पराभव केला. विजयनगरच्या राजांनी आसपासच्या तिन्ही आदिलशाही वगैरे सुलतानांचा पराभव केला, तर ते सर्व एकत्र आले आणि विजयनगरचा त्यांनी पराभव केला. कारण पराभव झाल्यानंतर त्यांचा संपूर्ण विनाश, बिमोड करायचं सामर्थ्य किंवा इच्छा किंवा तत्परता या राजांनी दाखवली नाही. शत्रूंना जो वाचवतो, शत्रूंना सहाय्य करतो, त्यांच्यावर दया दाखवतो, शत्रू हा न विझलेल्या अग्नीसारखा असतो. घरात एखादा साप असेल, तर माणूस जसा शांतपणे झोपू शकत नाही, तसंच शत्रू जर अपमानित झाला असेल, तर कोणी शांतपणे झोपू नये. कारण एक लक्षात ठेवा, लहान जखम नंतर अधिक त्रासदायक होत जाते. जी जखम आधी छोटीशी वाटते, ती हळूहळू वाढत जाते, चिघळत जाते. लहान-लहान अपमान आणि टीका नंतर असह्य होतात आणि विविध प्रकारे निंदा करून माणसाचं मनोबल खच्ची करतात, त्याला कमकुवत करतात. हा अनेकांचा अनुभव, अनेक इतिहासांचा अनुभव आहे, अनेक भागांचा आहे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. चेचनिया नावाचा एक छोटासा प्रांत आहे रशियामध्ये. पण तो स्वातंत्र्य आणि वेगळ्या अस्तित्वासाठी एका मोठ्या महासत्तेला आज अडचणीत आणत आहे. वारंवार चेचनियन अ, अतिरेकी रशियामध्ये हल्ले करतात, जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतात आणि आमच्यावर अन्याय होत आहे, आम्ही अल्पसंख्य असल्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे, आम्हाला वेगळं राष्ट्र म्हणून मान्यता द्या, याच्याकरता जगाकडे प्रार्थना करतात आणि जगालाही त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. हा अनुभव आपल्या देशात आपल्याला येत नाही आहे का? मग स्वतःला वेगळं आणि श्रेष्ठ समजू नका. जो स्वतःला वेगळं समजतो त्याचा पराभव करणं शल्यनीतीने नेहमीच सोपं जातं. एक गोष्ट सांगतो, एक काळं मेंढरू होतं. त्याच्यासोबत बाकी सगळी पांढरी मेंढरं होती. ते काळं मेंढरू स्वतःला वेगळं समजायचं म्हणून कधीच आपल्या समूहाबरोबर राहत नव्हतं. एक दिवस ते एकटं फिरत असताना लांडगा आला आणि त्यांनी त्याला खाऊन टाकलं. एक लक्षात ठेवा, समाजातल्या चांगल्या लोकांना वेगळं पाडायचं, त्यांना एकाकी करायचं आणि तुम्ही वेगळे आहात, तुम्ही शहाणे आहात, तुम्ही चांगले आहात, तुम्ही यांच्याबरोबर राहू नका असा त्यांना सल्ला द्यायचा आणि मग त्यांचा पराभव करायचा. हे शल्यनीतीचं झोडा आणि फोडा या नीतीचं तंत्रच आहे. एकटे असणारे राजे नेहमीच पराभूत होतात. अजून एक उदाहरण सांगतो. चंद्रगुप्त आणि चाणक्यांना जेव्हा लक्षात आलं, की मलयराज पर्वतेश्वर विलक्षण पराक्रमी आहे. त्याच्या सोबतीला अजून 5 राजे आहेत. त्यावेळेला मलय राजाला एकटं पाडण्यात चाणक्याला यश आलं आणि अखेर चंद्रगुप्ताने त्याचा पराभव केला. एक लक्षात ठेवा, शत्रूला दिलेला शब्द कधीच पाळायचा नसतो. हे शल्यनीतीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. शत्रूसोबत केलेला कर तह मोडताच येतो आणि तो मोडायलाच पाहिजे.
कारण त्यामुळे नंतर शत्रूला आपल्याला निःशस्त्र करता येतं. भारतामध्ये इंग्रजांचा टिपूनी, हैदर अलीनी, पेशव्यांनी, शिखांनी सगळ्यांनी पराभव केला. प्रत्येक वेळा त्यांनी तह केला. इंग्रजांनी आपलं सामर्थ्य वाढवलं आणि नंतर याच राजांचा पराभव करून त्यांना आपलं मांडलिक करून टाकलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो स्वतःबद्दल गैरसमज निर्माण करून घेतो किंवा स्वतःबद्दल गैरसमजात जगतो, अशा व्यक्तीचा शल्यनीतीने सहज पराभव करता येतो. मी फार महान आहे, मी फार पराक्रमी आहे, माझा कोणी पराभव करू शकत नाही, अशा प्रकारचा अवास्तव गर्व शत्रूच्या मनात निर्माण करायचा आणि मग त्या गर्वात तो गेला, की नंतर त्याच्या नेमक्या न्यून स्थळावर हल्ला करून त्याला पराभूत करायचं, हे शल्यनीतीचं व्यवहारातलं तंत्र आहे. एक गोष्ट दृष्टांत म्हणून सांगतो. इकारस नावाचा एक व्यक्ती, त्यांनी आपल्याला मेणाचे पंख लावले आणि तो उंच उडू लागला. अखेर त्याला असं वाटायला लागलं, की आपण तर सूर्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतो आणि म्हणून तो सूर्याकडेच उडत गेला. पण सूर्याच्या तीव्र प्रकाशाने आणि गरमीने त्याचे पंख वितळून गेले आणि तो खाली पडला आणि मेला. आपल्या स्वतःबद्दल गैरसमज निर्माण करणारी तारीफ जर आपला शत्रू करत असेल, तर निश्चितपणे समजून चला, की तो आपल्याला धोका देणार आहे, तो आपल्याला धक्का देणार आहे, तो आपल्याला पराभूत करण्याकरता हा डाव रचत आहे. खोटी तारीफ करायची शत्रूची, त्याच्यामध्ये नसणाऱ्या गुणांचा गौरव करायचा, त्याला तू फार महान आहे असं सांगायचं आणि अखेर त्याला जाळ्यात पकडून त्याला मारून टाकायचं, त्याचा पराभव करायचा, त्याला संपवून टाकायचं. हे या शल्यनीतीचं तंत्र आहे. आणि म्हणून शत्रूचं गुणगान, कधी-कधी शत्रूचं खरं गुणगान करून लोक आपल्याच देशातल्या नागरिकांना, समाजाला हतोत्साहित करत असतात. ग्रीक आणि पर्शियन युद्धामध्ये ग्रीक सोडून जाणाऱ्या ग्रीक योद्ध्यांनी ग्रीक राजांची निंदा केली आणि सांगितलं, आपण हे युद्ध जिंकूच शकणार नाही. ते शत्रूचे गुणगान करीत राहिले. त्याच्यामुळे ग्रीकांची लढायची इच्छा झाली नाही. शत्रू सामर्थ्याच्या कौतुकातून सामान्यपणे भय निर्माण होतं. बरेच वेळा एखाद्या देशातली प्रसार माध्यमं अशा प्रकारचं कार्य करीतच असतात. पांडव इंद्रांचा पराभव करू शकतात. अर्जुनाच्या गांडीवाचा आवाज केवळ शत्रूंना शरण आणतो आणि अशा वेळेला कर्णा, तुला जर पांडवांचं सामर्थ्य कळलं तर तू केवळ वल्गना करून स्वतःचे समाधान करू शकतो, पण त्यांना जिंकू शकत नाही. हे शल्यांनी जे त्याला वारंवार सांगितलं, तेच बरेच वेळा आपल्याला आपल्या समाजात, आपल्या देशात अनुभवाला येतच. दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रेंच राज्यकर्त्यांनी सहजपणे हिटलरला शरण जाण्याचं ठरवलं. केवळ हिटलरचं सामर्थ्य असाधारण आहे, त्याचं लष्करी सामर्थ्य विलक्षण आहे आणि आता आपण युद्ध करण्यात हशील नाही, अशा प्रकारची भावना या राज्यकर्त्यांमध्ये होती आणि त्यामुळे तसं झालं. प्रत्यक्षात फ्रेंच लढलेच नाहीत. शत्रूला शब्दांमध्ये पकडा, त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याचं बळ कमी करण्याचा प्रयत्न करा. त्याची मानसिकरित्या त्याच्या क्षमतेवर आघात करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं सामर्थ्य ज्या गोष्टींमध्ये असेल ते सामर्थ्य काढून घेण्याचा आधी प्रयत्न करा. एक गोष्ट याच्याबद्दलची आहे, की लांडगे बकऱ्या मारतात आणि चोऱ्या करतात म्हणून एका धनगराने काही शिकारी कुत्रे पाळले. पण लांडगे चतुर होते. त्यांनी मेंढ्याबरोबरच करार केला. कुत्रे हवेत कशाला? आपणच मित्र होऊन राहूया. मेंढ्यांना ते खरं वाटलं आणि त्यांनी कुत्र्यांना दूर केलं. सर्व मेंढ्या फशी पडल्यात. अर्थात शत्रूच्या सामर्थ्याबद्दल खोटा समज किंवा शत्रूच्या सामर्थ्याबद्दल विनाकारण फार मोठं विदारक चित्र निर्माण केल्यानंतर देशामध्ये नेहमीच संदेहाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण होतं. कर्णाला सुद्धा हा अनुभव शल्यांनी दिलाच. तो म्हणतो, अरे अर्जुनाच्या सोबत कोण आहे? प्रत्यक्ष धनंजय अर्थात केशव आहे. या केशवाच्या भगिनीसोबत अर्जुनाने विवाह केला आहे. तो यादव सखा आहे. त्याच्यामुळे सर्व यादव सैन्य कृष्ण त्याच्या बाजूनी आहेत. विविध देवदेवता त्याचे रक्षण करते आहेत. तुझा काय पाड लागणार आहे? आणि अशा प्रकारे शल्यनीतीच्या माध्यमातून कर्णासारख्या महान योद्ध्याचा पराभव झाला. असंच जर होत असेल तर आपल्यासमोर, आपल्या समाजासमोर जी आव्हानं आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या विविध समस्या आपल्या देशासमोर निर्माण होत आहेत, त्याच्या पाठीमागे अशा प्रकारचं मानसशास्त्रीय युद्ध तर नाही, आपण त्याला बळी तर पडत नाही, याचा विचार आपण केलाच पाहिजे. आपल्या समोर येणाऱ्या सर्वच बातम्या, सर्वच विचार देशहिताचे जेव्हा नसतात, तेव्हा ते खरे आहेत किंवा खोटे, किंवा ते जाणून बुजून कोणतरी एखादं प्रसार माध्यम प्रसारित करीत आहे का? एखादा लेखक, एखादा संपादक अशा प्रकारचे विचार हेतुपूर्वक आपल्या देशामध्ये दुफळी माजवण्याकरता, देशाच्या लोकांमध्ये संदेहाचं वातावरण निर्माण करण्याकरता वापरत आहे का? हे शल्यतंत्र आहे का? असा विचार प्रत्येक सुजाण नागरिकांनी केला पाहिजे. तरच आपल्या देशाचं सामर्थ्य आपण वाढवू शकतो, त्याचं योग्य प्रकारे संरक्षण करू शकतो. मित्रहो, याचा विचार करा. कारण दररोज
कितीतरी वेगवेगळ्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून शेकडो प्रकारचे विचार दररोज आपल्या कानावर पडतात. आपल्या मनावर कळत-नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते प्रभाव पडतात. या विचारांमधलं सत्य काय आहे? असत्य काय आहे? विवेकाने त्याचा विचार करा. शल्यतंत्राला बळी पडू नका. कारण आपल्यामध्येच देशाचं सामर्थ्य आहे. केवळ शासनामध्ये किंवा एखाद्या नेत्यामध्ये नाही, हे समजून घ्या आणि तशा दृष्टीने विचार करा. तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या देशाचं रक्षण करू शकू, हे लक्षात घ्या.